श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येक राशीत काही ना काही शक्ती आणि कमजोरी असते आणि कुंभ राशी सुद्धा त्याला अपवाद नाही. कुंभ ही वायू तत्वाची रास आहे आणि या तत्वाचा स्वामी शनी ग्रह आहे. शनी ग्रह कुंभ राशीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवतो आणि म्हणूनच या राशीवर शनीचा मोठा प्रभाव असतो. म्हणतात की कुंभ राशीच्या जातकांचे आयुष्य शनी ग्रहावर अवलंबून असते. शनीच्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिक अंतर्ज्ञान आणि कलागुण असतात. मात्र ज्योतिषशास्त्र असे सांगते की कुंभ राशीच्या काही दोषांमुळे हे जातक त्यांच्या योग्य मार्गापासून भरकटू शकतात आणि त्यामुळे त्यांना मिळणारे यश अपयशात बदलते. त्या दोषांमुळे कुंभ राशीचे जातक त्यांच्या प्रेम जीवनात, वैवाहिक जीवनात, आर्थिक परिस्थितीत आणि सामाजिक जीवनात अनेक अडचणींना सामोरे जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कुंभ राशीबद्दल अशी काही सत्ये सांगणार आहोत जी या राशीच्या लोकांना त्यांचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील. पण त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्हीही आई लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जय माता लक्ष्मी असे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. प्रेमात थंडपणा. कुंभ राशीचे लोक प्रेमामध्ये थोडेसे वेगळ्या प्रकारचे असतात. त्यांना खूप जास्त भावनिक नाट्य, इमोशनल ड्रामा आवडत नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी खोलवर जुळण्याचा प्रयत्न कराल तेव्हा कधीकधी ते तुम्हाला थंड आणि दूर वाटू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की ते प्रेम करत नाहीत. खरं तर ते त्यांच्या स्वतःच्या अंदाजात प्रेम जगतात, कोणत्याही बंधनाशिवाय आणि अनावश्यक भांडणांशिवाय. अनेकदा तुम्हाला वाटेल की ते प्रेमापेक्षा जास्त डोक्याचा वापर करतात, पण प्रत्यक्षात ते त्यांच्या पद्धतीने नातेसंबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतात. हे त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने नातेसंबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा त्यांची ही सवय त्यांच्या जोडीदाराला भावनिकदृष्ट्या उपेक्षित वाटू लागते. कुंभ राशीचे लोक जीवनातील आव्हानांना घाबरत नाही. ते प्रत्येक समस्येचे समाधान शोधण्यात तरबेज असतात. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनातही ते फारसे भावनिक न होता निर्णय घेतात आणि त्यांच्या नातेसंबंधांची सुरुवात कडक नियमांवर करतात. ते सहजपणे स्वतःची मते इतरांकडून मान्य करून घेतात, पण दुसऱ्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे कधी कधी त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी चांगले संबंध टिकवण्यासाठी स्वतःचे विचार शेअर करण्यासोबतच इतरांच्या मतांचेही महत्त्व ओळखायला हवे. कुंभ राशीचे लोक कधी खूप पैसा कमावू शकतात तर कधी विचार करता तो खर्च करू शकतात. त्यांचा खर्च त्यांच्या मनःस्थितीवर अवलंबून असतो. जर एखाद्या गोष्टीत त्यांना रस वाटला तर ते त्यावर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करू शकतात. मग ती टेक्नॉलॉजी असो, एखादा नवीन इन्व्हेस्टमेंट असो किंवा कुठला अनोखा आयडिया असो. त्यांना नवीन गोष्टींमध्ये रस असतो, जरी त्या त्यांच्यासाठी फार उपयोगाच्या नसल्या तरीही. पण दुसऱ्या बाजूला जर त्यांचा मूड नसेल तर ते अत्यंत काटकसर देखील करू शकतात. कुंभ राशीचे लोक पारंपरिक पद्धतीने पैसा कमावण्यात फारसा रस घेत नाही. त्यामुळे ते कधी कधी अशा ठिकाणी गुंतवणूक करतात जिथे अनिश्चितता जास्त असते. त्यांना नवीन प्रयोग करायला आवडतात, पण हे प्रयोग प्रत्येक वेळी फायदेशीर ठरतील असे नाही. काही वेळा ते पूर्णपणे रिसर्च न करता एखाद्या स्कीम किंवा व्यवसायात पैसे गुंतवतात आणि त्याचा तोटा सहन करावा लागतो. कुंभ राशीचे लोक भविष्यासाठी फार मोठी योजना आखायला फारसे उत्सुक नसतात. त्यांचे मत असते की जे होईल ते पाहू. त्यामुळे ते बचतीकडे किंवा कोणत्याही ठोस आर्थिक योजनांकडे फारसे लक्ष देत नाही. पण जर कधी अचानक मोठ्या आर्थिक गरजा उद्भवल्या तर त्यांना परिस्थिती हाताळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यांना असे काम करायला जास्त आनंद मिळतो जे त्यांच्या मनापासून आवडते, मग त्यातून कमी पैसे मिळाले तरी चालते.
यामुळे अनेकदा त्यांना आर्थिक संघर्षांना सामोरे जावे लागू शकते. कुंभ राशीचे लोक त्यांची स्वतंत्र विचारसरणी आणि अनोखी जीवनशैली यासाठी ओळखले जातात. पण हेच गुण त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही वेळा आव्हाने निर्माण करू शकतात. साधारणपणे विवाहानंतर लोक आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याला प्राधान्य देतात, पण कुंभ राशीचे जातक तसे करत नाही. त्यांना स्वतःची एक स्वतंत्र दुनिया हवी असते. त्यांचे छंद, मित्रपरिवार आणि त्यांचे वैयक्तिक विचार हे लोक मोठे निर्णय घेताना खूप वेळ घेतात आणि जोपर्यंत पूर्णपणे खात्री होत नाही तोपर्यंत पुढे सरकत नाही. विवाह हा एक सामाजिक बंधन मानतात, ते एक वैयक्तिक निर्णय म्हणून पाहतात. त्यामुळे लग्नाबाबत ते घाई करत नाही. विवाहानंतरही ते नातेसंबंध खूप हलक्यात घेतात. त्यामुळे त्यांच्या जोडीदाराला कधी कधी वाटू शकते की ते नातेसंबंध गंभीरपणे घेत नाही. जर त्यांचा जोडीदार खूप भावनिक असेल किंवा त्याला सतत लक्ष हवे असेल तर त्यांच्या नात्यात तणाव येऊ शकतो. कुंभ राशीचे लोक पारंपरिक रूढींशी फारसे जोडलेले नसतात. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायला आवडते, मग ती लग्नाची पारंपरिक रीतिरिवाज असो किंवा कौटुंबिक निर्णय. जर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा जोडीदार पारंपरिक विचारांचे असतील तर दोघांमध्ये मतभेद होण्याची शक्यता असते. या राशीच्या लोकांकडे नवनवीन कल्पनांची आणि सर्जनशीलतेची मोठी क्षमता असते, पण त्याचसोबत त्यांच्यात शिस्तीचा अभावही दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये ते मोठे यश मिळवू शकतात, पण त्यांच्या काही सवयी आणि नैसर्गिक दोष त्यांच्यासाठी अडथळा ठरू शकतात. कुंभ राशीचे लोक अत्यंत कल्पक आणि सर्जनशील असतात. त्यामुळे त्यांना नेहमीच नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा असते. कुंभ राशीचे लोक बंधनात अडकून काम करायला फारसे आवडत नाही. ऑफिसमध्ये रोज एकाच प्रकारचे काम केल्यास ते लवकर कंटाळतात आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतावर परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेकदा ते डेडलाईन्स हलक्यात घेतात किंवा जोपर्यंत त्यांना गरज वाटत नाही तोपर्यंत काम सुरू करत नाही. जर त्यांचा बॉस फार कडक असेल किंवा ऑफिसचे वातावरण खूपच शिस्तबद्ध आणि नियमांनी बांधलेले असेल तर त्यांना त्यात जुळवून घेणे कठीण जाते. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा टीम वर्कमध्ये सहज मिसळू शकत नाहीत, कारण ते स्वतःच्या मतांवर ठाम राहण्याची सवय ठेवतात. कुंभ राशीचे पालक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात, पण त्यांना ते सहजपणे व्यक्त करता येत नाही. दररोज मिठी मारणे किंवा आय लव्ह यू म्हणणे यासारख्या पारंपरिक पद्धतीने प्रेम व्यक्त करणे त्यांच्यासाठी थोडे अवघड असते. त्यामुळे कधी कधी त्यांच्या मुलांना असे वाटू शकते की त्यांचे आईवडील त्यांच्याशी फारसे भावनिकदृष्ट्या जोडलेले नाहीत. याशिवाय कुंभ राशीचे लोक स्वतः स्वातंत्र्यप्रिय असतात आणि तीच विचारसरणी ते आपल्या मुलांवरही लादू इच्छितात. त्यांना कठोर शिस्त किंवा नियमांमध्ये अडकवण्यापेक्षा मुलांना त्यांची स्वतःची वाट शोधू द्यायला आवडते. मात्र कधी कधी खूप जास्त स्वातंत्र्य दिल्यास मुलांना दिशाहीन वाटू शकते किंवा योग्य अयोग्य यामधील सीमारेषा स्पष्ट न राहू शकते. कुंभ राशीचे विद्यार्थी अत्यंत बुद्धिमान असतात, पण नियमित अभ्यास करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते. जर एखादा विषय त्यांना रुचला नाही तर तो अभ्यास करण्याकडे त्यांचा कल राहत नाही. जर विषय कंटाळवाणा किंवा खूप नियमित स्वरूपाचा असेल तर ते त्याला लवकरच सोडून देतील किंवा त्याच्यात रस गमावतील. अनेकदा अभ्यास करताना महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते कुठल्यातरी अनावश्यक गोष्टींचा खोलवर विचार करतात. परिणामी परीक्षेसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होते आणि आवश्यक माहिती लक्षात राहत नाही. याशिवाय कुंभ राशीचे विद्यार्थी त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींनी पटकन प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा अभ्यासाकडे लक्ष कमी आणि इतर गोष्टींकडे जास्त असतो. सोशल मीडिया, नवीन ट्रेंड्स आणि इतर मनोरंजक गोष्टी कुंभ राशीच्या लोकांचे लक्ष सहज वेधून घेतात, ज्यामुळे त्यांचा अभ्यास बाधित होऊ शकतो. याशिवाय कुंभ राशीचे लोक अनेकदा काही बाबतीत निष्काळजीपणा दाखवतात. त्यांना कागदपत्रांचे काम किंवा सरकारी नियमकायदे फारसे रुचत नाहीत.
कारण त्यांना ते क्लिष्ट आणि कंटाळवाणे वाटतात. त्यामुळे ते कधी कधी योग्यरित्या पडताळणी करता एखादा व्यवहार करतात आणि भविष्यात अडचणीत सापडतात. कुंभ राशीचे लोक त्यांच्या कुटुंबावर प्रेम करतात, पण त्यांचा स्वभाव पारंपरिक नसतो. ते आपल्या आईवडिलांसोबत आणि भावंडांसोबत घट्ट नाते ठेवतात, पण ते खूप भावनिक किंवा अतिशय घट्टपणे जोडलेले नसतात. जर त्यांच्या पालकांचे विचार फार पारंपरिक असतील तर त्यांच्यात मतभेद होण्याची शक्यता असते. तसेच जर त्यांचे एखादे भावंड खूपच भावनिक असेल किंवा खूप अपेक्षा ठेवणारे असेल तर कुंभ राशीचे लोक त्या अपेक्षांची पूर्तता करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावंडांना कधीकधी नाराजी वाटू शकते. कुंभ राशीचे लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात आणि मोठ्या स्वप्नांचे ध्येय बाळगतात. मात्र एकदा त्यांनी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला की ते इतरांचे मत ऐकायला फारसे उत्सुक नसतात. कधी कधी त्यांना वाटते की त्यांना सर्व काही माहिती आहे, त्यामुळे ते योग्य सल्ल्यालाही दुर्लक्ष करतात. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मोकळ्या मनाने विचार करणे गरजेचे असते, पण कुंभ राशीचे लोक कधी कधी आपल्या हट्टीपणामुळे स्वतःचे नुकसान करून घेतात. कुंभ राशीचे लोक नेहमी काहीतरी नवीन आणि अनोखे करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा ते जमिनीमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा अनेकदा अनोख्या किंवा अद्याप विकसित झालेल्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा धोका पत्करतात. त्यांना अशा जागा आवडतात ज्या भविष्यात विकसित होऊ शकतात. मात्र जर त्यांची योजना अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाली नाही तर त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. कुंभ राशीचे लोक मोठ्या आणि नाविन्यपूर्ण योजना आखण्यात कुशल असतात, पण कधी कधी त्यांची कल्पना वास्तवाशी फारशी जुळत नाही. त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे कधी कधी ते अशा निर्णयांवर पोहोचतात जे प्रत्यक्षात अंमलात आणणे अशक्य असते आणि त्यामुळे ते अडचणीत येतात. आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या लोकांना श्वासासंबंधी समस्या, दृष्टिदोष आणि शरीराच्या खालच्या भागातील हाडांच्या तक्रारी जाणवू शकतात. त्यांना रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या येऊ शकतात. तसेच भविष्यात उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. कुंभ राशीचा प्रभाव टाचदुखी, मज्जासंस्था आणि अलर्जीच्या तक्रारी तसेच अचानक आजार किंवा अपघात होण्याची शक्यता वाढवतो. क्रमांक 17 गुप्त शत्रूंचा धोका. कुंभ राशीच्या जातकांची वृषभ, मिथुन, कन्या, तुला आणि मकर राशीच्या लोकांसोबत चांगली मैत्री असते. मात्र मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांशी त्यांचे मतभेद किंवा वाद असतात. त्यांच्यात अनेकदा संघर्ष होत राहतो. कुंभ राशीच्या लोकांच्या मित्रपरिवारात गुप्त शत्रू अधिक असतात, जे त्यांना आर्थिक नुकसान पोहोचवू शकतात किंवा संपत्तीची हानी घडवू शकतात. क्रमांक 18 अशुभ संकेत. शनीच्या अशुभ प्रभावामुळे घर किंवा घराचा काही भाग पडण्याची किंवा नुकसान होण्याची शक्यता असते. कधी कधी कर्ज किंवा वादामुळे त्यांना घर विकावे लागू शकते. घरगुती कलह वाढतो, तसेच शरीरावरील केस झपाट्याने गळू लागतात. अचानक आग लागण्याचा धोका असतो किंवा संपत्ती कोणत्याही प्रकारे नष्ट होण्याची शक्यता असते. क्रमांक 19 प्रतिशोधाची वृत्ती. कुंभ राशीचे लोक सहसा क्षमाशील असतात, पण जर त्यांना वाटले की त्यांच्यासोबत अन्याय झाला आहे किंवा त्यांना फसवले गेले आहे तर त्यांचा संयम सुटतो. त्यांची सहनशीलता राग आणि प्रतिशोधाच्या इच्छेत बदलू शकते. मात्र त्यांचा बदला हा वाईट हेतूने नसून न्याय मिळवण्याच्या गरजेने प्रेरित असतो. क्रमांक 20 आजार आणि जीवनातील टप्पे. कुंभ राशीच्या जातकांना संसर्गजन्य रोग, दातांचे विकार, टॉन्सिल वगैरे होण्याची शक्यता असते. 22 ते 40 वर्षे वयापर्यंत त्यांचे जीवन समृद्ध असते, पण 41 ते 43व्या वर्षात त्यांना लोखंड, लाकूड किंवा शस्त्रामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. 44 ते 67 वर्षे हे त्यांच्यासाठी शुभ असतात. मात्र 68 वर्षांनंतर काळ अशुभ असतो. कुंभ राशीसाठी लाभदायक उपाय. 1. भगवान भैरवची उपासना करा आणि काळे तीळ, उडीद डाळ, म्हैस, लोखंड, तेल, काळे कपडे,
काळी गायीचे दान करा. 2. दररोज कावळ्याला अन्न द्या आणि शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी छायादान करा. छायादान म्हणजे एका कटोरीत थोडे सरसो तेल घेऊन त्यात आपले प्रतिबिंब पाहून ते शनिमंदिरात दान करणे. 3. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मंदिरात किंवा घराच्या परिसरात केळ्याचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या, मात्र त्या झाडाचे फळ स्वतः खाऊ नका. 4. प्रेमसंबंध सुधारण्यासाठी बुधवारी बागकाम करा आणि नवीन रोपटे लावून त्याची देखभाल करा. 5. शनीच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी नीलमरत्न, सातमुखी रुद्राक्ष आणि धुव्याची जड धारण करावी. हे उपाय केल्याने कुंभ राशीच्या जातकांना जीवनात शुभ फळांची प्राप्ती होईल. अंध व्यक्ती, सेवक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांशी चांगला व्यवहार करा. जर कुंडलीतील प्रथम भाव लग्नस्थान मध्ये शनी असेल तर भिकायाला तांब्याचे भांडे किंवा तांब्याचा नाणे दान करू नका, अन्यथा पुत्राला कष्ट सहन करावे लागतील. जर शनी आयु भावात असेल तर धर्मशाळेचे बांधकाम टाळावे आणि जर अष्टम भावात असेल तर घर बांधू किंवा खरेदी करू नये. मानसन्मान वाढवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी दररोज जेवणाच्या आधी गोघास, गायीसाठी पहिली पोळी काढायला हवी. पहिली रोटी गायीला अर्पण केल्याने व्यक्तीला आयुष्यात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. जर कुटुंबात तणाव किंवा मालमत्तेवरून वाद चालू असतील तर ते दूर करण्यासाठी गुरुवारी पिवळ्या चंदनाचा टिळा लावा आणि मंदिरासमोरून जाताना नतमस्तक होऊन प्रार्थना करा. यामुळे कौटुंबिक तणाव कमी होतो. धनप्राप्तीसाठी कुंभ राशीच्या जातकांनी भगवान शिवाची उपासना करावी आणि सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करावे. तसेच सोमेश्वराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होते. शनीची कृपा मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शनी संबंधित वस्तू दान कराव्यात. यामध्ये तेल, तीळ, निळे व काळे वस्त्र, काळी गाय, लोकर, लोह आणि कस्तुरी यांचा समावेश आहे. या वस्तूंचे दान केल्याने शनीच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळते. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. अशाच रोचक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जय माता लक्ष्मी आणि जय हरी विष्णू लिहा. धन्यवाद.